नमस्कार मित्रांनो, अनेक जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये अनेकदा कमेंट केलेलं आहे की सर आम्ही BEd CET 2024 दिलेली आहे, त्याचे रिझल्ट लागले आहेत, त्याचे स्कोअर कार्ड आलेले आहेत, तरीसुद्धा त्याची कॅप राऊंड चालू झालेली नाही, तर ती कधी चालू होतील? तर आपण आज काय करणार आहोत, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन कॅप राऊंड चालू झालेले आहेत की ती पाहूया. CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे cetcell.mahacet.org. ही ऑफिशियल वेबसाईट आहे CET सेलची. खाली सर्च रिझल्टमध्ये दाखवत आहे, त्याच्यावर ओके करूया. ओके, आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आपण. इथे तुम्हाला स्क्रॉल होताना पण दिसत आहे, विविध माहिती स्क्रॉल होताना दिसत आहे. बघूया काही न्यू अनाउन्समेंट आहे का, काही सांगतो तुम्हाला. तरी महाराष्ट्र CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्याच्यावर विविध CET संबंधीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, त्यांचे रिझल्ट्स, त्यांचे प्रक्रिया सर्व ह्या एकाच ऑफिशियल वेबसाईटवर सर्व ह्याचे माहिती मिळते आपल्याला. ठीक आहे, थोडंसं ही करूया, रिफ्रेश करूया, याला माहिती दाखवत नाही. एक मिनिट. यस, ओके, एक मिनिट. आता ही एक्सटेन्शन एक काय दिले बघूया. ही एक मिनिट. हां, हे कोणता आहे? BCAचा आहे. ओके, ह्याची तारीख संपली आहे, याची काही गरज नाही आपल्याला. पुढे ठीक आहे. हां, ओके. हां, इथं खाली दिलं आहे मित्रांनो, इथं पाहायचं आहे तुम्हाला. सिरियल नंबर 1ला दिसत आहे. थोडंसं झूम करू याला. ओके, व्हिडिओचं रेझोल्युशन जास्त करून पाहू शकता. कॅप प्रोसेस इज स्टार्टेड फॉर LLB 5-year इंटिग्रेटेड कोर्स अँड BA BEd किंवा BSc BEd इंटिग्रेटेड कोर्स अकॅडमिक इयर 2024-25. पब्लिशड डेट 8 जुलै 2024. तर CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर 8 जुलै 2024 रोजी पब्लिश करण्यात आलेलं आहे की LLB 5-year इंटिग्रेटेड जो कोर्स आहे त्याचे कॅप राऊंड चालू झालेले आहेत. कॅप राऊंडची प्रोसेस चालू झालेली आहे. तसेच BA BEd BSc BEd हा इंटिग्रेटेड जो कोर्स आहे 3 वर्षाचा, ह्याचेसुद्धा कॅप राऊंडला ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं चालू झालेलं आहे. कधीपासून चालू झालेलं आहे? 8 जुलै 2024 चालू झालेलं आहे. म्हणजे आज 9 जुलै 2024 आहे, तर कालपासून चालू झालेलं आहे. तर ज्या लोकांनी LLB 5-yearची CET दिली असेल, त्यांच्याकडे स्कोअर कार्ड असेल, त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. किंवा तसेच BA BEd किंवा BSc BEd इंटिग्रेटेड कोर्सचं ज्या लोकांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं CET 2024 करता व CET 2024 दिलेली होती, त्यांच्याकडे स्कोअर कार्ड आहे, अशा लोकांनीसुद्धा BA BEd किंवा BSc BEd अकॅडमिक इयर 2024-25 करता ॲडमिशन घेण्याकरता कॅप राऊंडला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. ठीक आहे. त्याच्या खाली नंबर 2ला आहे MCA. कॅप प्रोसेस इज स्टार्टेड फॉर MCA कोर्स अकॅडमिक इयर 2024-25. तर MCA करता सुद्धा CET 2024 घेण्यात आलेली होती. तर ज्या लोकांनी MCA CET 2024चा फॉर्म भरला होता, त्याची परीक्षा दिली होती, त्याचा रिझल्ट आलेला आहे व त्याची स्कोअर कार्ड त्यांच्याकडे आहेत, अशा लोकांनी दिनांक 6 जुलै 2024 पासून MCA कॅप राऊंड 2024-25 करता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. ठीक आहे, 2 झालं. ओके, आता इथं काय दिलेलं आहे? नंबर 3, सिरियल नंबर 3ला हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट. इम्पॉर्टंट नोटीस, टेंटेटिव्ह कॅप स्टार्ट डेट फॉर सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25. हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत. हे डेट्स काय आहेत बघूया. या अंदाजित तारखा आहेत. टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे अंदाजित तारखा. ओके, आता ह्याच्यात तुम्ही पाहू शकता. आता हे अंदाजित तारखा आहे ती 4 जुलै 2024 रोजी पब्लिश झालेलं आहे. म्हणजे आता 9 जुलै 2024 आहे आज, त्याच्यामुळे ह्याच्यातल्या बऱ्याचशा चालू झालेल्या आहेत, उरलेल्या पण लवकर चालू होतील. एकदा हे बघून घ्या. अंदाजित तारखेचं वेळापत्रक दिलेलं आहे. ओके, बॅग घेऊया. ठीक आहे, चला. आता बाकीच्या नोटिफिकेशन जुने आहेत, त्याच्यामुळं ही काही पाहण्याची आवश्यकता नाही आपल्याला. तर आता आपण काय करूया, डायरेक्ट कॅप राऊंड बघूया. आता कॅप राऊंड करता प्रत्येक वेळेला
वेगळी ऑफिशियल वेबसाईट असते. बरं, यावेळेस CET सेलनी काय केलेली आहे की तुम्हाला लिंक इथंच CET.org किंवा CETcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवरतीच लिंक अवेलेबल करून दिल्या कॅप राऊंड करता. त्याच्यामुळे तुम्हाला याच वेबसाईटवर येऊन डायरेक्ट तुम्हाला जे कॅप राऊंड चालू झालेलं आहे, ज्याच्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, त्या वेबसाईटवर डायरेक्ट जाता येतं. कुठेही दुसरीकडे फिरायची गरज पडत नाही. इथं बघूया आता का इथं ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही कॅप राऊंडच्या ठिकाणी जाऊन पोहोचता. यस, इथे दिलेलं आहे स्क्रीनवर कॅप 2024-25. ही कॅप 2024-25ची ऑफिशियल वेबसाईट आहे. ठीक आहे, तुम्हाला CET सेलवरून जाता येते. तर डाव्या साईडला इथं पाहिलात तर इथे MCAचं दाखवत आहे. MCA हो का, हां, तर ही MCAची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पोहोचता तुम्ही कॅप राऊंडच्या. ओके, इथे दिलेलं आहे. ठीक आहे, बॅग घेऊया. आता आपल्याला काय बघायचे, मेन आपण BEdसाठी इथं आलेलो आहोत. तर इथं पाहूया आपण हायर एज्युकेशनमध्ये. ठीक आहे, याच्या खाली बघूया अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. आता याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 इयर्सचे इंटिग्रेटेड चालू आहे. त्याचं कॅप राऊंड चालू झाले तर आता तुम्ही ऐकलेलं आहे. हां, तर ही त्याचं पेज आहे. ओके, वेब पेज आहे. ठीक आहे, याचं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं तर करू शकता. 8 जुलैपासून चालू झालेत. बॅग घेऊया. हां, तर आता इथं पाहिलं असता BEdचे कॅप राऊंड आणि चालू झालेले नाहीत. BEd कॅप करता 2024-25 करता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन आणखी चालू झालेले नाहीत. तुम्हाला दिसते इथं पाहता येते तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये येतं. तर BEdचे चालू झालेले नाहीत, आणखी BPEdचे चालू झाले नाहीत. LLB 3 इयरचे सुद्धा चालू झाले नाहीत. फक्त चालू झालेले आहेत काय तर LLB 5 इयर्स. आणि ज्या लोकांनी BSc BEd हा इंटिग्रेटेड 4 इयर्सचा कोर्स आहे, हा ड्युअल डिग्री आहे, या ड्युअल डिग्रीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन CET फॉर्म भरलेला होता व ज्यांनी CET 2024 दिलेली होती व ज्यांचे CET 2024चे रिझल्ट आलेले आहेत व स्कोअर कार्ड आहे, अशा लोकांनीच BA BEd किंवा BSc BEd 4 इयर इंटिग्रेटेड कोर्स कॅप राऊंडकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे. काल 8 जुलै 2024पासून सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला आणि ह्याची तारखा कमी आहेत. ह्याच्यावर क्लिक करूया. वेळ कमी आहे कॅप राऊंड करता, हे महत्त्वाचं बघूया. आपलं शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून ह्याच्यावर आपण नजर ठेवून राहतो. इथं दिसलेलं आहे कॅप ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन हॅज स्टार्टेड. कॅप रजिस्ट्रेशन करण्याकरता चालू झालेलं आहे. आता आपण नोटिफिकेशन बघूया. ओके, शेड्यूल बघूया. इथे शेड्यूलला क्लिक करूया. ठीक आहे, थोडं सर्दी झालं, थोडं सॉरी, आवाजामध्ये थोडंसं कमी जास्तपणा होऊ शकतो, त्याला व्ह्यू करूया. ठीक आहे, ओके, यस. तर इथे दिनांक किती दिलेला आहे 8 जुलै 2024 दिलेला आहे. सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये कॅप म्हणतो. टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर BA BEd / BSc BEd इंटिग्रेटेड कोर्स अकॅडमिक इयर 2024-25. 2024-25 या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी BA BEd किंवा BSc BEd दोन्हीपैकी एक प्रवेश घेण्याकरिता सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंडकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत. त्याचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. आता अंदाजित म्हणण्यापेक्षा कन्फर्मच वेळापत्रक आहे, कारण चालू झालेली आहे प्रोसेस. इथं बघूया कॅप राऊंड 1, सिरियल नंबर 1, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS अँड OMS कॅन्डिडेट्स. म्हणजे काय, MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स, OMS म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. तर महाराष्ट्राच्या बाहेरचे या दोन्ही कॅन्डिडेट करता कॅप राऊंड करता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुरुवातीची तारीख असणार आहे 8 जुलै 2024 आणि शेवटची तारीख असणार आहे 11 जुलै 2024. म्हणजे 8, 9, 10, 11 तुम्हाला 4च दिवस कॅप ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याकरता दिलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ह्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. कॅप राऊंडचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ह्याला उशीर करायचं नाही. प्रत्येक वेळेस एक्सटेन्शन देईल असं नाही. ठीक आहे, तर 8 जुलै ते 11 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. नंबर 2, सिरियल नंबर 2मध्ये 1A कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर NRI OCI PIO FNS अँड CIWGC. आता ही वेगवेगळी NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत, भारताच्या बाहेर राहणारे. त्यांना कोणाला BEdला वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांची तारीख असणार आहे 8 जुलै 2024 ते 11 जुलै 2024. त्यांची बी तारीख हीच असणार आहे सेम. सॉरी एक मिनिट, सॉरी
कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर NRI OCI PIO FNS आणि CIWGC यांच्या कॅन्डिडेटची रजिस्ट्रेशनची तारीख असणार आहे 8 जुलै 2024 ते 24 जुलै 2024. 24 जुलै 2024 ध्यानात ठेवायची. जास्त आहे बरं का तारीख ह्यांच्याकरता तारीख 24 जुलै दिली आहे शेवटची तारीख. ओके. पुढे सिरियल नंबर 3 अँड नंबर 2 e-scrutiny of uploaded documents and filled in application forms by the e-verification team. आता काय की कॅपमध्ये एक e-verification टीम आहे. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं तुम्हाला डॉक्युमेंट. आणि अत्यंत महत्त्वाचे एक तुम्हाला सांगत आहे मी की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंटच अपलोड केलेले चांगले. कधीही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे. कुठं तुमच्या कॉलेजमध्ये कुठं ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे असतील तर तुम्हाला त्याचे फोटो काढून आणायचे आहे. स्कॅन करून फोटो काढा किंवा साधी फोटो काढा स्पष्ट ओळख यासारखी आणि ते फोटो काढून तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे कॅप राऊंडचा फॉर्म भरते वेळेस. ठीक आहे. मग हे अपलोड केल्यानंतर सबमिट झाल्यानंतर एक ई-व्हेरिफिकेशन टीम असते कॅप राऊंडची. तिथं बसलेली असते मुंबईला वगैरे कुठेही सरकारी ऑफिसमध्ये आणि ती तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमचे ई-व्हेरिफिकेशन करते. तुमचे डॉक्युमेंट मॅच होतात का, तुमचं नाव मॅच होतं का, तुमचं क्रायटेरिया मॅच होतं का, तुम्ही महाराष्ट्रातील स्टुडंट आहात का, असे वेगवेगळे त्यांनी ई-व्हेरिफिकेशन करतात. त्यांचं काम आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तर ती व्हेरिफिकेशनचं टाईम कितीपर्यंत आहे तर 8 जुलै 2024 ते 11 जुलै 2024 पर्यंत त्यांनी ई-व्हेरिफिकेशन करून घेतील. पुढे आहे 2.1 e-scrutiny of uploaded documents and filled in application forms by the expert committee for NRI OCI PIO FNS and CIWGC candidates. आता ही जी आहेत NRI OCI PIO FNS ही जी कॅन्डिडेट्स आहेत ह्यांचे ई-व्हेरिफिकेशन किती तारखेपर्यंत होईल 8 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 पर्यंत. पुढे 3 नंबर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड 1 12 जुलै 2024. अल्फाबेटिकल पद्धतीने राऊंड 1 करता यादी प्रकाशित करण्यात येईल. पहिल्यांदा नॉर्मल यादी प्रकाशित करण्यात येते. अल्फाबेटिकल लिस्ट म्हणतो त्याला आपण. ते 12 जुलै 2024 रोजी ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पब्लिश केली जाईल. 4 नंबर रिझॉल्विंग ग्रीव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट्स टू एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन इफ रिक्वायर्ड. आता जर तुमचे ई-व्हेरिफिकेशनमध्ये काही तुम्हाला अडचण आली असेल किंवा तुमचं फॉर्म काय कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या त्रुटी आलेल्या असेल तर त्या त्रुटींची कमतरता भरून काढता येईल तुम्हाला. तसेच तुमचं फॉर्म जर गरज पडली की तुम्हाला काही तुम्ही टाकलं नसेल फॉर्ममध्ये काही राहिलं असेल तुमच्याकडून अनावधानाने तर जे कोणतं राहिलेले आहेत वस्तू ती तुमच्या फॉर्ममध्ये ॲड करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करण्याची तसेच डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जर गरज पडली तर तारीख दिलेली आहे 12 जुलै 2024 ते 13 जुलै 2024. 2च दिवस दिले आहेत 12 आणि 13 जुलै. या 2 दिवसात तुम्ही तुमच्या शंका संबंधित जी काही तुमचं करेक्शन आहे ती करेक्शन करून घ्यायचे फॉर्म एडिट ऑप्शन करून. ठीक आहे. पुढे 5 नंबर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 1 15 जुलै 2024. ठीक आहे. तर मग ही सगळं झाल्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड 1 करता मेरिट लिस्ट लावण्यात येईल. कधी लावण्यात येईल 15 जुलै 2024 रोजी लावण्यात येईल ऑफिशियल वेबसाईटवर. ठीक आहे. तर 15 जुलै दिवशी तुमचं फायनल मेरिट लिस्ट राऊंड लागेल. त्यानुसार तुम्हाला पुढे ॲडमिशन करायला वेळ देण्यात येईल. तेव्हा बी ॲडमिशन पुढे करायसाठी तुम्हाला 4 दिवस दिले जातात. 4 दिवसात तुम्ही ॲडमिशन करावं लागतं. त्याचं टाईमटेबल पुन्हा आलं की राऊंड 1चं टाईमटेबल पुन्हा येईल. ते आल्यानंतर आपण तुम्हाला कळवणारच आहोत. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहण्यात येतील. कॅप राऊंड आपण पूर्ण फॉलो करणार आहोत आपण. ठीक आहे. BA BEd किंवा BSc BEd हे 4 वर्षाचा कोर्स आहे. इंटिग्रेटेड कोर्स आहे. ड्युअल डिग्री आहे. ह्याच्यात तुम्हाला नॉर्मल डिग्री बी मिळते. स्पेशल BSc BEd किंवा BA BEd ही डिग्रीसुद्धा मिळते. ठीक आहे मित्रांनो. तर लवकरच भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.